आज करमाळ्यामध्ये शहरातील अतिक्रमण करण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। आमदार नितेश राणे आपल्या बरोबर काय सांगाल, नेमका हा मोर्चा होता करमाळ्यामधून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली? लक्षात घ्या की ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाद म्हणजे अतिक्रमण, हिंदूंच्या जमिनी बळकावणं, त्यांना वफच्या नावाने करून टाकणं आणि इकडच्या तहसील कार्यातले काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा कार्यक्रम चालू होता, जेणेकरून हिंदूंची संख्या करमाळ्यातून कमी व्हावी, हिंदूंनी इथून निघून जावं, पलायन करावं, अशा पद्धतीचं षडयंत्र या जिहादी इथे आखत होते। त्या विरुद्ध सकल हिंदू समाजाने आज सकाळी मोर्चा काढला, आमची ताकद दाखवली। त्याचबरोबर इशाराही आम्ही दिलाय की हा राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, केंद्रात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। कुठेही करमाळ्यातल्या हिंदूला त्रास दिला, त्याच्या विरोधात काही कारवाई केली तर ना आमचं सरकार गप्प बसणार, ना हिंदुत्ववादी कार्यकर्ते गप्प बसणार। आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या जिहादांना मदत करण्याची पुरावे आमच्याकडे आता आलेले आहेत, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम आमच्या माध्यमातून करू, हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो। अतिक्रमण करण्यासाठी किती वेळ दिला व अतिक्रमण काढल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पहिलं तर त्या अतिक्रमण जे काढण्याचे आदेश हे कोर्टाचे आहेत। आता ह्या देशामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण पाळतो, सगळे नियम कायदे हे हिंदू म्हणून आम्ही पाळतो, तर मग तेच कायदे अन्य लोकांनी पण पाळावे, अन्य धर्मीय लोकांनी पण पाळावे, तेच कायदे संबंधित अधिकारी जे खुर्चीवर बसले त्यांनी पण पाळावे। आणि अगर त्यांना कायद्यात पाळायचं नाहीये, कायद्याची अंमलबजावणी करायची, कोर्टाचं पण ऐकायचं नाहीये, कोर्टाचं पण अवमान करायचंय, मग त्याला त्या खुर्चीवर किती काळ बसवायचं हे आमचं सरकार ठरवेल। म्हणून अधिकाऱ्यांनी ठरवावं की त्यांनी कारवाई करायची का नाही, करायची नसेल तर मग त्याच्यावर कशी कारवाई होईल याची काळजी आम्ही घेऊ। मनोज जरांगे यांनी नारायण राणे साहेबांनी मला धमक्या देऊ नये, अन्यथा मला मला आक्रमक आवरायला लागेल, कशा पद्धतीने त्यावर जरांगे पाटील कोणावर बोलतो ह्याबद्दल त्यांनी विचार करून बोलावं। राणे साहेबांना बोलण्याच्या अगोदर त्यांनी 2 वेळा विचार करावं। त्यांनी मराठ्यांचा ठेका काय त्यांनी एकट्याने घेतलेला नाहीये। आम्ही पण 96 कोळी मराठे आहोत, आम्ही हे मराठा आरक्षणासाठी केसेस अंगावर घेतलेले आहेत। स्वतः राणे साहेबांनी इतिहासामध्ये मराठा आरक्षण देऊन दाखवलेलं आहे। म्हणून आपले जास्त जीभ वळवळू नये। तुला राणे साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं। म्हणून मराठा तू काही एकटाच नाही आणि तूच सगळ्या जणांना कोणालाही शिव्या घालणार, कोणालाही टीका करणार। पहिलं मागे असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला कर, गळ्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापर ना। म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवळली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू। शरद पवार असतील यांच्याबरोबर सुद्धा आपण बोललो होता की मनोज जरांगे त्यांच्यावर टीका करणं, त्याबाबत काय सांगा? नाही, कारण का ते आतापर्यंतच्या काळात तरी ना मनोज जरांगे पाटलांनी जसं फडणवीस साहेबांना जाब विचारला, तसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, तसं कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही, कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही, कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही। साधं एवढा प्रश्न तरी विचारा, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे? मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये, कारण का तू तुतारीचाच माणूस आहे, जगाला कळलेला आहे। आता रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी उठून भाजपवर टीका करायची, हा आता तमाशा जास्त महाराष्ट्रात चालणार नाही। नक्कीच हे होते आमदार नितेश राणे यांनी। मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर देखील टीका करावी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन हरीश गाडेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।